शेतकरी नेते जे स्वतःला म्हणत होते ते सरकारला सल्ला देत होते, हा निर्णय घ्यायचा असेल तर थोडे दिवस थांबा, मला आंदोलन करून दे, रस्त्यावर येऊन दे, माझं फोटो छापून येऊन दे, गावगाव आखून दे आणि मग तुम्ही मला चर्चेला बोलवा, निर्णय घ्या. की मी लेखी करार करून दिलेला होता जयंत पाटलांना आणि बंटी पाटलांना की मी निवडून आलो तर तुमचाच गुलाम म्हणून 5 वर्ष काम करेल, पण तुम्ही मला पाठिंबा द्यायचा, पण तिने घात केला असं हे म्हणतात. मग लोकांच्या समोर सांगत असताना तुम्ही काय म्हणत होता की मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, मला प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावायची नाही, मला कारखानदारांच्या पंक्तीला बसायचं नाही. मग तुम्ही लिहून कशाला दिलं? नंतर कळलं की ही मांजरी नाही, ही स्वतःचीच पिल्ली खाती. मी मगाशी स्पष्ट केलं की वाड्यांना जवळ घेतल्यामुळं गावगाडे निघून गेले, प्रस्थापितांना जवळ घेतलं, विस्थापित निघून गेले. येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या जागेवरती विस्थापितांचे, कष्ट करणाऱ्या माणसांचे, गावगाड्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत, ही मागणी माझी महायुतीकडं आहे. त्यांनी ती मागणी जर थोडकवली तर लोकसभेपेक्षा काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असं मला वाटतं. आज आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सदाभाऊ खोत आहेत. आज धैर्यशील माने यांचा आभार दौऱ्याचं मोठं सत्र चालू आहे सकाळपासून. आज इथं यांच्या वास्तूमध्ये धैर्यशील माने येऊन गेले. आपण आता भाऊंच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ही जी रणधुमाळी सुरू होती लोकसभेची, यामध्ये कसं त्यांनी मैदान मारलं आणि कसे कसे ते हातखंडे वापरले त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्ते. नमस्ते. आज धैर्यशील मानेंचा आभार दौरा आहे, आपण हे मैदान कसं मारलं आणि हातखंडे आपले जुने अनुभव कसे इथं लोकांपर्यंत पोहोचवले? मी खरं बघितलं तर या निवडणुकीकडं एक वेगळ्या नजरेनं पाहावं लागेल. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण होतं ते महाविकास आघाडीच्या बाजूनं होतं आणि विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा तसा ऊसाचा बेल्ट आणि दुधाचा बेल्ट मोठ्या प्रमाणामध्ये आणि औद्योगिकरणही चांगल्यापैकी झालेलं आहे. परंतु या मतदारसंघातली जी जनता आहे ती चळवळीच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रस्थापितांच्या बाजूनं लढायला उभा केलेली होती आणि निश्चित धैर्यशील मानेंच्या बरोबर जे काही घटक राहिले हे सगळे घटक विस्थापितांच्या बाजूचे होते आणि एकंदरीत मंत्रिपदाचा माझा काळ हा सर्वसामान्य माणसाला सुखकारक असा गेलेला होता. सर्वसामान्य माणसांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या वेदनेवरती फुंकर घालण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही त्या काळामध्ये केलं. वाडी वस्ती गावगाड्यातल्या माणसाला एक सन्मान माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिला आणि ती जी काही कौटुंबिक नाती तयार झाली गावगाड्याची, गावगाड्यातल्या शेतकऱ्याची, शेतमजुराची, बाराबुलतेदाराची, आलुतेदाराची, ती नाती आम्ही घट्ट टिकवण्याचा प्रयत्न केला. निश्चित कार्यकर्तेसुद्धा तेवढ्याच ताकदीनं कामाला लागले आणि कार्यकर्त्यांनी हा विजय जसा राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घ्यावा त्या पद्धतीनं राखेतून फिनिक्स पक्षी निर्माण होऊ शकतो हे आम्ही ऐकलं. तर ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्या कष्टातून दाखवून दिलं आणि गावगाड्यातल्या माणसाने आमच्यावरती विश्वास ठेवला. भाऊ, एकीकडं शेतकरी संघटनेचे नेते होते ते पराजित झाले आणि एकीकडे जे उमेदवार विजय झाले त्यांच्या मागेही शेतकरीच नेते होते, पण शेतकरी जो चळवळीत लढणारा नेता पराजित झाला असंही लोक बोलली जातात. मग आता इकडं जे उमेदवार निवडून आलेले आहेत यांच्याकडे आपण कशा पद्धतीने कामाची आखणी करणार आहात आणि शेतकरी संघटना कशी टिकवणार आहात? एक असं आहे की मांजरीन ही स्वतःची पिल्ली काय खाती आणि आमचे शेतकरी नेते यांना एक आम्ही चेहरा राज्यामध्ये तयार करायला निघालो. नंतर कळलं की ही मांजरी नाही, ही स्वतःचीच पिल्ली खाती. यांना ना कार्यकर्त्यांचा प्रश्नाशी काही देणं घेणं आहे ना शेतकऱ्याशी आहे. यांना यांच्या खुर्चीची आहे, यांना पद पाहिजे आणि म्हणून त्यांनी उघड गुपित केलं, जे होतं ते सांगितलं की मी लेखी करार करून दिलेला होता जयंत पाटलांना आणि बंटी पाटलांना की मी निवडून आलो तर तुमचाच गुलाम म्हणून 5 वर्ष काम करेल, पण तुम्ही मला पाठिंबा द्यायचा, पण तिने घात केला असं हे म्हणतात. मग लोकांच्या समोर सांगत असताना तुम्ही काय म्हणत होता की मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, मला प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावायची नाही, मला कारखानदारांच्या पंक्तीला बसायचं नाही. मग तुम्ही लिहून कशाला दिलं? म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की यांनीच कबुली दिलेली आहे की मी शेतकऱ्यांना फसवून या सगळ्या
टग्यांच्या बरोबर जात होतो आणि म्हणून जनतेनं खऱ्या अर्थानं त्यांना घरात बसवलं योग्य आहे. आणि शेतकऱ्यांची चळवळ, अरे आम्ही गेली 35 वर्ष चळवळ चालवतो. मी सत्तेत होतो तरी शेतकऱ्यांच्या बाजूनं होतो. आज आमची सत्ता असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही तोंड बांधून कदापिही गप्प बसलो नाही, भविष्य काळामध्ये बसणार नाही. सदाभाऊ खोत येणाऱ्या काळामध्ये ऊस दर चालू, ऊसाचा सीझन चालू होणार आहे, त्यावेळीसुद्धा ऊसा दराबद्दल भांडणार आहात का? दूध दराबद्दल सुद्धा आपण आता असमाधानी दिसत आहे, आपण आता प्रसार बोलताना जाणवलं, तर त्यासाठी आपण भांडणार आहात का? एक आहे की मी मंत्री असताना ऊस परिषद कडोलीला घेतली आणि साखरेचा भाव बांधून दिला देशामध्ये. पहिल्यांदा ऐतिहासिक काम आम्ही केलं. आताही मी म्हटलं की प्रति किलो साखरेची आधारभूत किंमत 35 रुपये झाली पाहिजे की जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळेल. ज्यावेळी सरकार आमचं ऐकणार नाही त्यावेळी आम्ही रस्त्यावर येऊ. पण शेतकरी नेते जे स्वतःला म्हणत होते ते सरकारला सल्ला देत होते, हा निर्णय घ्यायचा असेल तर थोडे दिवस थांबा, मला आंदोलन करून दे, रस्त्यावर येऊन दे, माझं फोटो छापून येऊन दे, गावगाव वाहून दे आणि मग तुम्ही मला चर्चेला बोलवा, निर्णय घ्या. सदाभाऊ खोत हा श्रेयवादासाठी काम करत नाही, तर सदाभाऊ खोत हा सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं यासाठी काम करतो. शेवटचा प्रश्न, आता वेध लागले ते विधानसभेचे. सदाभाऊ खोत ही वारंवार प्रसारमाध्यमाची नाराज असल्याचं स्वतः बोलतात, तर आपल्याला अपेक्षा आहेत काही वाळवा विधानसभेमध्ये आपल्याला उमेदवार मिळेल? मी मगाशी स्पष्ट केलं की वाड्यांना जवळ घेतल्यामुळं गावगाडे निघून गेले, प्रस्थापितांना जवळ घेतलं, विस्थापित निघून गेले. येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या जागेवरती विस्थापितांचे, करणाऱ्या माणसांचे, गावगाड्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत, ही मागणी माझी महायुतीकडं आहे. त्यांनी ती मागणी जर थोडकवली तर लोकसभेपेक्षा काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असं मला वाटत नाही. यंदा कदाचित समजा सदाभाऊंची उमेदवारी नाकारली तर वेगळ्या भूमिकेत असणार का? माझी भूमिका मी ठरवत नसतो. माझी भूमिका माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी आणि गावगाड्यातला शेतकरी हा ठरवत असतो. ती जी भूमिका घेतील ती भूमिका मी घेईल. हे होते रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या शैलीत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी कसा इशारा द्यायचा तो शासनाला दिलेला आहे की मला जर उमेदवारी नाही दिली तर मग आमचे कार्यकर्ते जेव्हा निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी ठाम राहील. एव्हीएन मराठीसाठी शीतलकुमार शेटे, रेटरे.